हे काय? अगं गाडीत चालू दे, त्याला लक्ष विचलित होतंय. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. डायरेक्ट 20 दिवसानंतर आज चमकतोय. माझा वाटत द्या जरा. तुम्हीच मागे लागले होते, सिरियलला रोस्ट कर, सिरियलला रोस्ट कर. घ्या मग आता 2 वर्षानंतर सिरियलला टप्प्यात घेतोय आज. अरे तुमच्यासाठी 40 एपिसोड बघितले मी, डोकं खराब केलंय माझं. बहुत दुखता है, मैं पागल हो जाऊंगा, मैं पागल हो जाऊंगा. उत्सव नात्यांचा नवीन लफड्यांचा वाल्यांनी आता नवीन एक लफडा आणलंय, जिथं कंपनीचा सीईओ घरातल्या मोलकरणीच्या प्रेमात पडतोय. बिझनेस वुमन आहे, जिने कंपनी उभी केली आहे, ती दिवसभर बसूनच राहते. आणि अख्खा असं इंडस्ट्रियलिस्ट बिझनेस टायकून कुटुंब आहे किर्लोस्कर फॅमिली म्हणे. काय करताय? 9 ते 5 फक्त त्या मोलकरणीलाच महत्व देतात आणि काम धंदे रिकाम्या टाइमात करताय. अरे काय धंदा लावलाय? तर अशी ही ब्रँड न्यू मोलकरणीच्या लफड्यावरती आधारित मालिका आहे. मोलकरीण आहे ना, तर हिचं काम काय? घरातले दोन्ही भांडी घासायचे, घरातले काम बघायचे. पण नाही, हिच्यातले मस्ती आहे दुसऱ्यांच्या कामात पडायची खाज. चांगलं बनायचंय. बेटा तुम्हारा हाथ दुख जाए तो दर्द करेगा बहुत, तेरा हाथ दर्द करेगा बेटा. वाका पुंडा वम्मा चिरी हट. मध्ये मध्ये करते नुसती. तिला रायटरने एवढं चांगलं आणि एवढं ग्रेट दाखवायचा प्रयत्न केलाय ना, आता एक्सेप्ट करता येत नाही. ते एवढं गोड वाटते सगळ्यांना, फक्त मुंगा लागायचे बाकी. आणि ह्याचं मेन कारण म्हणजे ही किर्लोस्कर फॅमिली मध्ये खूप लोकांचा जीव वाचवते. आज मी तुमच्याशी बोलतोय ते फक्त आणि फक्त पारूमुळे. याला गाडी चालवता चालवता अटॅक येतो, मरायची बारी येते. पण नशीब बघा, बरोबर त्यावेळी त्या परिसरात पारू असते. हे एवढे टॅलेंटेड वर्कर सिरियल मध्येच असतात. एवढं पण कोणी चांगल्या मनाचं नसतं रे धुतलेलं. काय नाही, 2024 चालू आहे, घोर कलयुग चालू आहे. बोर्ड दिला की लोक हात ओढतात. मकसद नाही भूलना पारू. और जिसे जिंदगी की परवाह होती है, माँ कसम मारने का मजा उसी का आता है. मग नंतर एकदा हिच्या मालकींचा जीव वाचवते. स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर, बाहुबलीतल्या शिवगामी देवीची सख्या जावची लेक. केवढा रिअल साप आहे. अरे पण एवढा वर हंड्यामध्ये कस काय घुसला तो साप? पाणी भरताना हंड्यामध्ये हिला दिसला नाही का? हॉस्पिटलला बोलवलंय, मी विष पसरू शकतो, त्यामुळे प्लीज ऐक माझं. आईला तुझं काय म्हणणं आहे? अरे पागल आहे का रे? साप चावलाय तिला. पोरगा हिचा हॉस्पिटलला नेला म्हणतोय, यो हिचा नवरा काय म्हणतोय? आईला तुझं काय म्हणणं आहे? येड्याचा बाजार झाला. अरे चालता चालता मर जाईल ना ती. पण नो टेन्शन हा, सुपर मोलकरीण आहे ना पारू. सीझनचा पहिला आंबा चोकल्यासारखं विष काढते, ती चोकून ओढते. आता दोघी मरतील. नाहीतर काय काय चालू आहे? काम करा, बरोबर करते ती. अरे दारू पिलाय का? बरोबर करते म्हणे. पागल कॅरेक्टर्स झाले. साप चावलाय, तिला विष चढू शकतं. ती कोणाचं नाही, ऐक ना. हिचा बाप बी लांबून डायलॉग देतोय, पण पोरीसाठी काय पुढे आला नाही. कसला बाप आहे? एवढे पागल कॅरेक्टर्स आले, सगळे मेंटल खोपडीचे. जायची तुम्ही पण मनातल्या मनात शिवाय द्या यांना. वाका पुंडा वम्मा. सगळे मंद कॅरेक्टर भरलेत. आजूबाजूला काय चालू आहे, कोण डावपेच करते, कोणाला काय कळत नाही. फक्त पारू पारू पारू. त्या पोरीला एवढी सिंपती दिली आहे, एवढी सिंपती दिली की आता हा कंपनीचा सीईओ हिचा पती होईल. हा हार घ्या, होणाऱ्या सुनेच्या गळ्यात घाला. आता या शिवगामी देवीची होणारी सून असती ही, हे सरपटणारा प्राणी. पण होतं काय बघा, पुन्हा सुपर मोलकरीण मध्ये पडतेच. एवढी घाण सवय, काय गरज आहे आता मध्ये पडायची? इथं पेन पडतोय, पडू दे ना खाली. खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. काय बोलायचं? कोविशिल्ड मुळे मरायचे चान्सेस जास्त आहे असं काही घडण्यापेक्षा. आता काय, हीच सून बनणार आहे आता फिक्स. छोड़ो जो तुमको क्या बोलना. काय फायदा एवढी मोठी कंपनी उभी करून? ही पोरगी काही मेहनत न करता आता श्रीमंत होईल. हिचा पोरगा पडला ना हिच्या प्रेमात. मैंने सब पैसा लगाया, सब डूब गया ना रे वो. सगळ्यात पहिले हे जे लफडं जुडताना दाखवताय ना, हे काय आहे आम्हाला मान्य नाहीये. आम्हाला ऍज अ जोडपं हे एक्सेप्टेबल नाहीये. जमते का? काहीतरी ताळमेळ आहे का यांच्यात? तरी सारखे यांचे क्लोजअप सीन दाखवतात बिनलाजी सारखे. अरे उलट्या करतील पोरं. अरू तू पण जागेवरच थांब. हा, लाईट गेलेली आहे तरी चान्स मार तू. चान्स मारतो मोलकरणीवरती. काही दिसत नाही तर थांब नाही का जागी. नाही पण याला नाका मुक्का करायचा अंधार. नहीं, मुझे बाथरूम जाना है. वाह क्या खुशबू है. कसलं कपल दाखवलंय. याच्या अंगावरती 2 लाखाचा परफ्यूम आणि हिच्या अंगावरती ते बकरी सोबत खेळती सारखी.
तो परफ्यूम कसलं कॉम्बिनेशन आहे. बकरीच्या मुताच्या वासासोबत दुसऱ्या माणसाचा पण वास आला. ह्याच्यापेक्षा याचा छोटा भाऊ आहे ना, ह्याची जोडी लावा त्याच्यासोबत, ते तरी जमेल. हे दोघी कपल म्हणून एक्सेप्टेबल नाहीये. अरे झी मराठी वाल्यांना असे पाप नका करू रे. काय सांगू, ते भाऊ बहीण दिसताय. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं, भाई ये क्या हो रहा है. तर पहिले यालाच पट्ट्यामध्ये घेऊ. हा आदित्य किर्लोस्कर, बाहेरून एकदम हा डॅशिंग साऊथचा हिरोच्या अंगात सारखा येतो मध्ये मध्ये. पुष्पाचा गुटखा चाटल्याप्रमाणे फायटिंग स्किल्स आहेत पाव किलो. अरे त्याला मारून घे पहिले, मग गॉगल बिगल काढत बस, हे नंतर कर. नाहीच काढला शेवटी गॉगल. पुढचा शॉट बघा. पट्ट्याने डावा हात उचललाय मारायसाठी, पण उजव्या हाताने मुक्का मारलाय. छोड़ो, तुमको क्या बोलना. फायटिंग स्किल सोबत त्याच्याकडे अजून एक भयंकर स्किल आहे, ते म्हणजे लोकेशन शोधून काढणं. ह्या मोलकरीण पारूची बकरी हरवती. बकरीचं मटण बनणारच होतं मटण शॉप मध्ये, तेवढ्यातच हा लगेच तिथं पोहोचला. पण कस काय बरोबर दुकान शोधून काढलंय ने. बकरीच्या मध्ये काय जीपीएस ट्रॅकर टाकून ठेवलं होतं का. अरे बकरीचं जाऊ द्या, एक दिवशी तर ती पारूच किडनॅप होते. आता कुठे जाणार आहे. आता घरी जाणार ती. सुंग्या येतोय सुंगत. या आला सुंग्या वास घेत. बरोबर लास्ट मोमेंटला पोहोचला फुटबॉल खेळायला. कस काय बरोबर लोकेशन सापडतं याला, काय माहिती. का जर्मन शेपर्डचा काय डीएनए याच्यामध्ये. यांच्या कुत्रापेक्षा तेज नाक यायचं. बॅकग्राऊंड म्युझिक तर असं चालू आहे, लेजिम खेळता येईल. आरामारी जास्त कॅज्युअल होतीये. हे डान्स करायचा मध्ये काय पुळका उठला यांना. काही बी करता, ते खाली पडलेले सगळे उठून परत त्यांना मारतील. टाइमपास काय करताय, पळा लवकर. पकड़ पकड़ पहन के लौड़े, रुक पहन ले, पकड़ पहन के लौड़े, मादर चोद अभिजीत पता